Hello everyone, here today we are going to learn Have You Earned Your Tomorrow? See the page number 111. Student, here if you are very nervous and anyone who give you a great support, moral support, then you become very refreshed and happy, and you thinking a good feelings about that particular person. म्हणजे समजा एखाद्यानं आपल्याला जर मदत केली तर त्यातून आपण त्या व्यक्तीविषयी काय एक्सप्रेस करतो, रिस्पेक्ट एक्सप्रेस करतो. त्या पद्धतीनंच ह्या पोएमचं टायटल आहे की ह्यामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती आपल्याला जर मदत करत असेल तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काय रिस्पेक्ट क्रिएट होतं. दॅट्स वाय द टायटल ऑफ पोएम इज हॅव यू अर्नड युअर टुमारो. म्हणजे तुम्ही आज दिवसामध्ये एक प्रकारे काय कमवलं किंवा काय व्यतीत केलं, कसा दिवस तुम्ही घालवला, असा एक फॉर्म त्यांनी टायटलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. सी द आईस ब्रेकर्स कंप्लीट द फॉलोइंग वेब. आता यामध्ये पॉईंट्स भरून दिलेत बघा. मेन फॉर्म दिलेला आहे डिफरंट वेज टू हेल्प ऑदर्स. आता आपण मदत करतो इतरांना कशा पद्धतीनं बघा. हेल्पिंग विथ देअर स्टडीज, देन डोनेटिंग मनी, क्लोथ्स, बुक्स एट्सेट्रा. हेल्पिंग विथ चॉर्स, that is in different works. Another way we should give the help to give financial help to the poor, to something donate blood also, helping senior citizens, physically volunteering the time of disasters, something without any rewards. When we help the particular person, that person should be very respectful for us. म्हणजे एक समतो आपण दॅट पर्सन इज ट्रूली ग्रेटफुल फॉर अस बिकॉज ऑफ युअर डीड. म्हणजे आपलं जी कृती आहे किंवा आपली जी ॲक्ट आहे त्या ॲक्टमुळे इतर व्यक्ती आनंदित होणं किंवा इतर व्यक्तींना आपल्याबद्दल कृतज्ञता वाटणं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडम्स, प्रोवर्ब्स रिलेटेड टू वर्ड्स टुमारो. वन इज डन फॉर यू. आता टुमारो असा वर्ड वापरलेला आहे बघा त्यांनी. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. दॅट इज समथिंग हू हॅज एव्हर सीन टुमारो. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. म्हणजे दुसरा दिवस किंवा उद्या म्हणतो आपण जो उजेडणार आहे तर तो कशावर डिपेंड आहे लक्षात, की तुम्ही आज कसा घालवताय. ओके, म्हणजे टुमारो हा फॉर्म जर हॅपी किंवा आपल्याला एक प्रकारे सॅटिस्फाय करायचा असेल तर आपल्याला आयुष्याच्या प्रवासात भेटलेली जी लोक आहेत आज म्हणतो आपण, त्यांच्याशी आपलं बिहेवियर कसं पाहिजे, अतिशय सिम्पॅथेटिक वेमध्ये पाहिजे. सेकंड फॉर्ममध्ये आपण काय क्रिएट करू शकतो बघा. यू कांट हॅव अ बेटर टुमारो इफ यू आर ऑलवेज थिंकिंग ऑफ येस्टरडे. यू कांट हॅव अ बेटर टुमारो. तुम्हाला उद्या किंवा आपण भविष्य म्हणतो का नाही घडवायचं असेल तर प्रेझेंटमध्ये आपल्याला कष्ट हे केलेच पाहिजे, म्हणजे त्याशिवाय टुमारो येऊ शकत नाही. थर्ड वन बघा. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. दॅट इज फर्स्ट फॉर्ममध्ये जे एक्सप्लेन केलेलं आहे, नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो, दॅट इज युअर बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमारो. Your best preparation for tomorrow, this is very helpful for your life. अशा पद्धतीनं टुमारो वर्ड वापरून आपण प्रॉवर्ब्स म्हणजे म्हणी किंवा वाक्यप्रचार काय करायचे आहेत, क्रिएट करायचे आहेत. समथिंग अनदर वन ऑफ द फॉर्म इज द रिच मॅन प्लॅन्स फॉर टुमारो, द पुअर मॅन फॉर टुडे, असं फॉर्म क्रिएट करू शकतो. वी नो नथिंग ऑफ टुमारो. Our business is to be good and happy today. Third one, when you make your future plans, you think of. आता फ्युचर प्लॅन क्रिएट करताना कशा पद्धतीनं आपण म्हणतो आपण कुठले टॉपिक्स किंवा कुठले पॉईंट्स आपल्या माइंडमध्ये असतात. फर्स्ट वन करिअर, सेकंड
इन्व्हेस्टमेंट असेल, फॅमिली, हायर एज्युकेशन, हाऊसिंग, मेडिकल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. दॅट्स थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर फ्युचर फॉर्म. आता जॉब अपॉर्च्युनिटीज आहे बघा, करिअरमध्ये आपण जॉब अपॉर्च्युनिटीजबद्दल, फ्युचर प्लॅन्सबद्दल टुडेला लक्षात घ्या. आपले हार्डवर्क किंवा स्मार्टवर्क चालू असतात. सोशल स्टेटस आहे, चान्सेस फॉर डेव्हलपमेंट आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, लर्निंग सक्सेस इन द प्लॅन. These things are very important. That is, we should be also plans in present form for tomorrow. That is for future form. Plan your tomorrow by completing the table given below. One is done for you. आता तिथं टेबलमध्ये त्यांनी एक फॉर्म कंप्लीट करून दिला आहे बघा. कॉलेज फंक्शन ॲट युअर होम. ह्यामध्ये कॉलेज फंक्शन सी preparing the list of duties, that is college function of your home, that is cleaning the house. And what about the examination study timetable? Okay, detailed study and difficult concepts, list of important topics. In examination, what's our plans? Detailed study, difficult concepts also we try to solve, and list of important topics, that is related as a note making. Third one, college function, preparing budget, and another word is committee. Function at your home, arranging for refreshments, food decoration. These things also are related as a home, we have say working form. Then receiving and entertaining, function of home, allotment of duties, then revision. म्हणजे प्लॅनिंग कुठल्या कुठल्या टॉपिकबद्दल कशा पद्धतीनं असतं. मग एक्झामिनेशन असेल, कॉलेज फंक्शन असेल, किंवा फंक्शन ॲट युअर होम असेल. घरातली काही म्हणतो आपण कामं असतात रोजची, किंवा पर्टिक्युलर म्हणतो आपण एक 4 दिवसांनी एखादं फंक्शन असेल, किंवा फॅमिलीमध्ये एखादी पार्टी असेल, त्याविषयी आपले प्लॅन्स असतात. ओके. हॅव यू अर्नड युअर टुमारो, असा फॉर्म जो दिला आहे की तुम्ही तुमचा उद्या कमवू शकता. म्हणजे काय, अर्नड म्हणजे कमवणे, पण कसं कमवू शकतो आपण ते, दॅट इज इफ वी हॅव कम्प्लिटली यूज आवर टुडेज इन गुड वे, टॉलरेट वे, समथिंग वी हॅव कॉल्ड व्हेरी सिम्पॅथेटिक वे, if even also unknown person or stranger person. Let's we have see the poet of this poem. Have you earned your tomorrow चे poet आहेत बघा, Edgar Guest. That is, this poem is written by Edgar Guest. Have you earned your tomorrow? See the information about the poem or poet. First we have see the poet, that is Edgar Guest. Era is 1881 to 1959. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old. That is, he was in the England. He began his writing career in 1895 at the age of 14. म्हणजे त्यांचं जे रायटिंग करिअर आहे, त्यांनी लेखनाला जी सुरुवात केली ती वयाच्या 14व्या वर्षी. हिअर एडगर गेस्ट इज नोन ॲज अ पीपल्स पोएट. आता स्पेशलिटी काय दिलेली आहे, व्हॉट्स द स्पेशलिटी ऑफ द पोएम और पोएट, दॅट इज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल, ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्यांचा जो ऑप्टिमिस्टिक टोन आहे लिखाणाचा, किंवा सिम्पल वे, अँड दॅट्स वाय ही इज ॲन अमेरिकन writer of newspaper and magazines also. That is his writing style we have see. This is an inspirational poem. What is this poem about we have see? In appreciation you should be also write these 3-4 lines of second para. That is what is this poem about. So look here, this is an inspirational poem. In this poem the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. म्हणजे तुम्ही इतरांना मदत करणं किंवा इतरांचं लाईफ चांगलं करण्यासाठी ट्राय करणं, काहीतरी करणं म्हणतो आपण, दॅट्स यू शुड बी अर्नड युअर टुमारो. इट इज
up to your whether you will have better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully, the plan accordingly for better future. Okay, your actions and deeds is very important. That is, you should consider your actions and deeds for other persons also, and that's why this is whether you should not be create a future plan for yourself. You should be earned your tomorrow. म्हणजे भविष्याची काय तुम्ही तरतूद जरी केली नाही तरी तुमच्या ह्या ॲक्टनं म्हणतो आपण, ॲक्शन्स आणि डीड्सनी काय होणार आहे, तुम्ही तुमचा उद्या कमवणार आहात किंवा उद्या तुमचा चांगल्या पद्धतीने क्रिएट होणार आहे. म्हणजे यू शुड नॉट बी ऑल्सो यूज व्हेरी हार्श वर्ड्स, यू शुड नॉट बी बिकम अ सेल्फिश पर्सन. ओके, सी द फर्स्ट स्टँजा. काही डिफिकल्ट वर्डसुद्धा मार्जिन लाईनमध्ये दिलेले आहेत बघा. इंटरोगेशन यूज्ड इन दिस पोएम. इंटरोगेशन दॅट मीन्स वी हॅव सी मेकिंग अ क्वेश्चन सेंटेन्स फॉर्म, की प्रश्न विचारलेला आहे, ह्याला अलंकारिक प्रश्न म्हणायचे. इंटरोगेशन मीन्स पोएममध्ये विचारलेला क्वेश्चन. सी द फर्स्ट स्टँजा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. काय क्वेश्चन विचारला आहे बघा, व्हर्बल क्वेश्चन आहे हा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. दॅट इज इफ एनी पर्सन क्रॉसिंग यू, म्हणजे तुमच्या समोरून किंवा तुमच्या समजा आज आहे, टुडे आहे, आणि एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि तुमच्यामुळे तो आनंदी झाला. दॅट इज व्हेन ही पास्ड यू, ही बिकम अ हॅपी. डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. दॅट इज युअर स्पीच, युअर वर्ड्स इज व्हेरी इम्प्रेसिव्ह, व्हेरी सिम्पॅथेटिक, व्हेरी रिग्रेटफुल, and that's why that person become remembered you. That's called as a does anyone remember that you spoke to him today. बघा, तुम्ही एखाद्याशी बोलला असेल आज तर तो तुम्हाला आठवणीत ठेवतोय. म्हणजे असं कोण आठवणीत ठेवत असेल. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. क्वेश्चनिंग कशा पद्धतीने केलं बघा. 3 क्वेश्चन केलेले आहेत ह्या स्टँजामध्ये. इज एनीबडी हॅपियर बिकॉज ऑफ यू पास्ड हिज वे. अनदर, डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. म्हणजे कोण तुमच्याशी बोलून अतिशय आनंदी झाला असेल, अँड दॅट्स वाय ही रिमेंबर यू. ओके. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. दॅट इज द डे बिकेम एंड. दिवस संपलेला आहे, पण दिवस संपताना एखादा व्यक्ती म्हणतो पण समथिंग ही बिकेम व्हेरी टायर्ड. ओके. बोर्ड, म्हणजे एक प्रकारे तो व्यक्ती अतिशय बोर झाला आहे, थकला आहे आणि दिवसभर काम करून. पण तुमच्या त्या ॲक्टनं लक्षात घ्या, तो तुम्हाला आठवतो किंवा तुमच्याविषयी त्याला कृतज्ञता वाटते. तुमच्या काइंडफुल नेचरनी तो तुमचं नाव काढतो इतरांच्या जवळ. ओके. तुमची आठवण काढतो तुमच्या कृतीमुळे, प्रेमळ शब्दामुळे. दिवसाच्या अखेरीस दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर, दॅट मीन्स एंड ऑफ द डे. ओके. फ्रेझल वर्ड आहे हा. टॉयलिंग टाईम काय म्हटलं आहे बघा. टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. अतिशय कष्ट दिवसभर केले अशा पद्धतीनं. दिस इज वन ऑफ द फिगर ऑफ स्पीच. टॉयलिंग टाईम, टी साऊंड इज रिपीटेड अँड दॅट्स वाय alliteration. Interrogation is 3 lines or statement we have seen in this stanza. Is anybody, then does anyone, and is there anyone. हे तिन्ही फॉर्म इंटरोगेशन आहेत, लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड ॲज we have called figurative question. Toiling time, that's we have called hard work. Then how do you greet your elders. असा क्वेश्चन त्यांनी केलेला आहे बघा. हाऊ यू ग्रीट युअर एल्डर्स. म्हणजे तुम्ही तुमच्या एल्डर्सविषयी कशा पद्धतीनं समथिंग वी हॅव सी यूज लँग्वेज. अनदर ग्रीटिंग, दॅट मीन्स समथिंग वी हॅव कॉल्ड वेलकमिंग. म्हणजे कसं स्वागत करता त्यांच्याविषयी, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही रिॲक्ट होता एक प्रकारे. दॅट इज एक मटेरियल सबस्टन्स इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ह्यामध्ये एल्डर्स वी ग्रीट देम विथ ग्रेट रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिस्पेक्ट अँड लव. ओके. सो हिअर वी स्टॉप नाव.